सो आज आपण करणार आहोत गेट रेडी विथ मी. आता मी फर्स्ट टाइम यूज करते फॉरएवर 52चं हे कन्सिलर. कंप्लीट कव्हरेज देणारा आहे. COV004 हा त्याचा कोड आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कन्सिलर मी फर्स्ट टाइम वापरते. तुम्हाला मी ती गोष्ट शिकवते जी मला कधीच येत नाही, ती म्हणजे मेकअप. जर मला येत नाही तर मी तुम्हाला काय शिकवणार, पण तरी पण तुम्ही बघा मला थोडाफार येतोय का. जिथे जिथे ब्लॅक स्पॉट आहे तिथे तिथे मी कन्सिलर लावलेला आहे. माझ्याकडे ब्लेंडर पण नाहीये, त्याच्यामुळे मी हाताने कसं हे टॅप टॅप करून मर्ज करणार आहे. जिथे जिथे ब्लॅक स्पॉट आहेत, पिंपल्सचे डाग आहेत किंवा जिथे टॅनिंग झालेलं आहे मला, तिथे मी फक्त कन्सिलर लावते. अंडर आय लावून घेते. ब्लेंडर नसल्यामुळे हातानेच असं नुसतं सारवायचं काम चाललंय. मेकअपच्या बाबतीत मी झिरो आहे. साड्यांच्या बाबतीत जरी माझी PhD झाली असली तरी मेकअप हा मला काही येत नाही. ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला माझा फायनल लुक ते पण कळवा. 52चंच मी फाउंडेशन लावते. अल्ट्रा डेफिनेशन लिक्विड फाउंडेशन आहे हे, आणि FLF 013 याचा तुम्हाला हे लिक्विडमध्ये आहे. मी एवढं घेतलेलं आहे. सो आपण आता हे वापरूयात. ब्लेंडर नाही आहे आपल्याकडे, ब्रश नाही आहे, सो हातानेच हे सगळं काम चालू आहे. हे अगदी लाईटवेट फाउंडेशन आहे. अजिबात फेसवरती कुठला पॅची मेकअप नाही दिसणार, कारण मी अगोदर यूज केलेलं म्हणून सांगते कॉन्फिडेंटली की हे लावल्यासारखं देखील वाटत नाही, किंवा केकी जो मेकअप असा थापल्यासारखा दिसतो ना तसा नाही दिसत. आणि अगदी सटल लुक देतं हे फाउंडेशन. सो आता जरा मी टॅप करते. टॅप करून झालं की तुम्हाला दाखवते. सो हे बघा, मी हे असं पूर्ण टॅप टॅप हाताने करून घेतलेलं आहे. थोडं तुम्ही असं असं स्प्रेड करू शकता, कारण नुसतं टॅप टॅप करून काही ते स्प्रेड होत नाही नीट. एकाच हाताचा वापर करते मी. हे असं फुल कव्हरेज देता येते, छान दिसतंय. सो नेक्स्ट आता आपण लावणार आहोत ब्लश. सो आता ही ऑइली स्किन आहे, याच्यावरतीच मी हे टिंट लावणार आहे. ब्लश आहे, हे कलर स्किनचं आहे, 0.2 शेड आहे आणि हे पिंक शेडमध्ये जाणार आहे. ब्लश लावल्यानंतरच मेकअप केल्यासारखा वाटतो. ॲक्च्युली मी फार जास्त काही मोठं वापरत नाही. मला जास्त प्रोडक्ट्स नॉलेज अजिबात नाही आहे. मी काही मेकअप आर्टिस्ट नाही आहे, पण मला तुम्हाला माहिती आहे लाईव्हला वगैरे सारखे मेकअप करावे लागतात. त्याच्यामुळे मी आपलं हे छोटं छोटं कुठलंही ट्युटोरियल न बघता माझा मी शिकलेला मेकअप तुम्हाला शिकवते, जो कमी प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला करता येईल आणि तो छान होतो. सो हे असं ब्लश जे आहे ते स्प्रेड करावं लागतं, कारण हे ऑइली आहे, पावडर नाही आहे हे. सो हे असं 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 पॅक करून घ्यायचं. ते थोडंसं नाकावर लावायचं. नाक लाल दिसलं की छान दिसतं. इथं पण लावायचं थोडंसं. सो हे असं मर्ज करून टाकायचं स्किनमध्ये. अगदी अंडर आय कव्हरेज वगैरे असला मेकअप मी तुम्हाला अजिबात शिकवणार नाही, कारण तो मलाच येत नाही. ओके, सो हे असं ब्लश लावल्यानंतर छान तुमचे गाल गुलाबी गुलाबी दिसतात. ओके, नेक्स्ट स्टेप पाहूयात. सो हे जे टिंट आहे जे आपण ब्लश म्हणून वापरलं तेच मी इथे आयशॅडो म्हणून वापरणार आहे. सो एकच प्रोडक्ट तुम्हाला किती ठिकाणी मी वापरायला शिकवते बघा. हे छान असं मर्ज करायचं तुमच्या स्किनमध्ये. आयशॅडो अगदी बोटाने लावलं तर ते छान बसतं मला असं वाटतं ब्रशपेक्षा. पण तुम्ही प्रोफेशनल असाल तर ब्रश वापरा. मला तो वापरता येत नाही आणि माझ्याकडे नाही आहे पण, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हे असंच करून दाखवणार आहे. हे झालं माझं आयशॅडो. मला अगदी लाईट आवडतं, त्याच्यामुळे मी अजून ह्याच्यावरती 4-5 रंग अजिबात नाही लावणार आहे. सो लिपस्टिक म्हणून तुम्ही हेच टिंट वापरू शकता. हे बघा, पिंकिश तुम्हाला जर करायचं असेल लुक, हे पिंक कलरचं टिंट आहे, हेच तुम्ही लिपस्टिकला लावायचं, हेच तुम्ही ब्लश म्हणून लावायचं, हेच तुम्ही आयशॅडोला लावायचं. 3 यूज आहे त्याचे. छान टिंट आहे हे. आता नेक्स्ट स्टेप करूया आपण. सो आपण आता मस्त आयशॅडो लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता मी हे लायनर लावणार आहे. पेन लायनर वापरते मी, कारण मला लिक्विड लायनर जास्त फाईनली यूज नाही करता येत. सो हे पेन लायनर आपण असं लावणार आहोत. ज्यांना छान असे कर्व्स करायचे ते करू शकतात, मला ते आवडत नाहीत. आणि डोळ्यांना आपलं आपण एकसारखं लायनर लावणं ही पण एक कला आहे, जी तुम्हाला प्रॅक्टिसने येईल, लगेच सहजासहजी येणार नाही. आता आपण काजळ लावणार आहोत. हे माझ्याकडे पिलग्रीमचं काजळ आहे, खूप छान आहे, लाईटवेट आहे आणि खाली येत नाही, घसरत नाही ते. सो हे असं काजळ लावायचं. ॲक्च्युली मेकअप म्हणजे काय हो, लिपस्टिक आणि काजळ संपलं. आणि आता बरेच एवढे काय काय प्रोडक्ट आणलेत म्हणून आपण वापरायचं. फक्त लिपस्टिक लावली, पावडर लावली, पॉन्ड्सची आपली फेमस, आणि काजळ लावलं की झाला मेकअप. हा आपला बेसिक मेकअप असतो. कितीही प्रोफेशनल झालं आणि कितीही पैसे कमवायला लागलं तरी पाऊंड्स पावडरचा लुक तुम्हाला कोणीच नाही देऊ शकत. सो हे मी आयब्रोज नीट करण्यासाठी वापरते. ब्रश आहे माझ्या आयब्रो पेन्सिलच्या यालाच. असे बरेच मार्केटमध्ये मिळतील. आता ह्याचा ब्रँड पुसून गेलेला आहे त्यामुळे मला माहीत नाही कुठला आहे. सो ही थोडीशी अशी आयब्रो पेन्सिल वापरायची. आयब्रोज माझ्या चांगल्या आहेत, डार्क आहेत ऑलरेडी, फक्त मेकअपमुळे त्या थोड्या पावडरनी वगैरे खराब झालेल्या असतात, म्हणून आपण थोडी आयब्रो पेन्सिल लावतो. सो आता फायनल टच देणार आहोत आपण आता पावडर. सो आपण आता ही पावडर वापरणार आहोत. मॅकची आहे ही, अगदी थोडीशी लावतोय. बऱ्याच वेळा मी मेकअप करताना बघितलेलं हे असं वरच्या साईडला लावतात पावडर, म्हणून मी पण ॲक्टिंग करते वरच्या साईडला लावायची. सो ही पण अगदी लाईटवेट पावडर आहे, छान कव्हरेज देते आणि लावल्यासारखी पण वाटत नाही आहे. ओके, डन. मेकअपमधला महत्त्वाचा पार्ट ती म्हणजे लिपस्टिक. हे लिपस्टिक आणि लिप लायनर असं एकत्र आलेलं आहे. मी ऑनलाईनच इन्स्टाला एक ॲड आली होती, तिथून ऑर्डर केलेलं. ट्विन फ्लेम नावाचं हे आहे, स्टेज 9 to 9 आणि न्यूड आहे ही लिपस्टिक. अतिशय सुंदर कलर आहे. सो आपण ती लावूया. आणि मला कधीच आहे ना सिंगल कलर आवडत नाही लिपस्टिकचा लावायला. मी नेहमी त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करत असते. सो आपण आता याच्यामध्ये कोणता शेड मिक्स होतो ते बघूयात आणि थोडासा वेगळा टिंच देऊयात. पण न्यूड शेड लावला ना
त्याच्यामध्ये मी आता ही शेड मिक्स करणार आहे. ही पिलग्रीमची लिपस्टिक आहे. 0.0 अरेबियन नाईट्समधला हा पॅटर्न आहे आणि अतिशय शिमरी ही खूप छान दिसते लिपस्टिक. सो मस्त शिमरी लिपस्टिक लावूयात आपण आता याच्यामध्ये थोडीशी. डन. सो हा जो शेड तयार होतो ना हा खूप छान दिसतो. फेसेस कॅनडाचं हे हायलायटर आहे माझ्याकडे, ते मी आता थोडंसं लावणार आहे अगदी फक्त गालावरती आणि नाकावरती. सो तुम्ही पण असं वापरू शकता. सो हे असं थोडेसे तुमचे गाल शाईन करतील. आता हे मेकअपच्या कुठल्या स्टेपला लावतात हे पण मला माहिती नाही आहे. मी आपला माझा सगळा मेकअप झाल्यानंतर लावते बघा. आणि हे जे आहे हे इकडे लावू शकता तुम्ही. इकडे हे थोडं शायनी शायनी दिसतं. मग मला हे आत्ताच कळालं आहे, कालच्याच पार्टीला मी हे लावून गेलेले. सो हा माझा फायनल मेकअप रेडी झालेला आहे. आता मी आउटफिट घालून दाखवते तुम्हाला, म्हणजे तो कसा दिसेल कळेल. अजून आपला एक फायनल राहिले ते म्हणजे मेकअप फिक्सर, तो मारूयात आपण. फेस ब्युटीचा मेकअप फिक्सर आहे, अगदी रिजनेबल आहे. मला वाटतं अगदी 250 किंवा 300 रुपीचा असेल. तर हा थोडासा आपण स्प्रे करणार आहोत. थोडासा सुकून द्यायचा त्याला. हॅलो. सो हा असणार आहे माझा फायनल लुक. जो काही मला थोडका मोडका मेकअप येतो त्याच्यातूनच मी हा असा मेकअप केलेला आहे आणि अतिशय छान झाला, म्हणजे मला तरी आवडलाय. आणि या केसांचं काही नाही होऊ शकत. ज्यांचे शॉर्ट हेअर असतात त्यांना काही हेअरस्टाईल नाही करता येत. रिकामे सोडण्याशिवाय काही ऑप्शन नसतो. तर मी केसांचं तुम्हाला अजिबात ज्ञान देणार नाहीये, जे माझ्याकडेच नाहीये. आणि जे काही छोटे मोठे प्रॉडक्ट्स वापरून आता पण हा मेकअप केलेला आहे तो खूप छान झाला. म्हणजे मला तरी जेव्हा बेसिक मेकअपची गरज असते तेव्हा हा एवढासा मेकअप पुरेसा आहे आणि तो छान दिसतोय. सो थँक्यू.